हॅलो गाईज, कसे आहात? तर स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू कोऱ्या ब्लॉग मध्ये. सो बुगली माझा कसा दिसतोय? गाईज ह्यानी बघा चंपू बनलाय. मी ब्लर त्याला लागते. अरे बसकट केलाय बिकॉज आहे ना, मी तुम्हाला सांगते का केलाय. कारण का पोरी मला बघायचे ना म्हणून मी केलं. अशा पोरी बघतात गाईज मला. असं नाहीये. ह्याने का केलंय माहितीये? मी ह्याच्या हेअर्स वरती एक काहीतरी केलं होतं. मीन्स मी ह्याचे हेअर्स कर्ल्स करायला गेलेली सलॉन मध्ये, पण ते झालं नाही. एकदम ट्रीटमेंट खराब झाली त्या केमिकलमुळे. तर त्याचे केस खूप जास्त असे रफ झालेले. तर मी त्याला बोलली की तू बसकट कापून टाक, केसां म्हणजे नॅचरल येतील रिटर्न, तर ते नीट होतील. त्यामुळे त्यांनी बसकट कापलाय, बाकी काहीच नाही. सो आम्ही आता काव्याला स्कूलला सोडायला जातोय. काय म्हणली? त्याचे केस करपले. काय पण बोलते, येडी येतो. हा बघा वेडा, हा बघा तिथे उभा. सो आता आम्ही जातोय हिला स्कूलला सोडायला. एकटी जा ना तू. नाही का? मला पकडून येतील. चलो भेटूया पुढे. आम्हाला आज खूप जास्त फॅन्स भेटले आणि बुगली तिथे जरा कामात आहे. आणि आम्हाला एवढे फॅन्स भेटले की मला स्वतःलाच खूप जास्त हसायला येत होता. सो मी जरा सावलीत जाते. ठीक आहे ना, पण ती तशीच असेल ना, त्याचीच असेल. हे फक्त मध्ये कट करून देतील ते. ठीक आहे. सो आता आम्ही जातोय नाला सुपाराला. थोडं काम आहे. बुगली ना मला नवीन टॉप घेऊन देतोय. भेटूया पुढे. शर्ट घ्यायला आलाय हा त्याच्या क्रिकेटसाठी ना. सो आता सीझन चालू होणार आहे, त्याच्यामुळे टी शर्ट्स बघतोय. इथे बघा नवीन मस्त बॅट्स आहेत. गाईज मला बुगलीने घेऊन दिलाय टी शर्ट. दे पैसे. आम्ही फोनला आता स्क्रॅच गार्ड लावायला आलोय आणि बुगलीने ना मला 2 टॉप घेऊन दिले. टॉप घेऊन ते कसं राहिलं, टॉप आणि जीन्स घेऊन दिली, जे की मी आज आमच्या फ्रेंडचा बर्थडे आहे तिकडे आम्ही जाणार आहोत. तर मी तिथे घालणार आहे नवीन कपडे. अजून त्याला पण घ्यायचे. सो भेटूया पुढे. तेव्हा मस्त कवर्स आहेत. मी काय प्रमोशन नाही करत आहे, सांगते. भेटूया पुढे. कवर लावायचंय, सॉरी स्क्रॅच गार्ड लावायचंय. बाय. आता माझी शॉपिंग झाली. आता आर्यन आलाय त्याच्या शॉपिंगसाठी. तो त्याला आवडलं आणि घेतलं लगेच. मी कानातले पण घेतले. तो ना असं रुमाल घालून फिरतोय वेड्यासारखा. आर्यनला जीन्स चॉईस नाही होत आहे खूप. हा मस्त आहे गाईस. कशी आहे जीन्स? अच्छा आहे ना. साईज एकच घे जेणेकरून ती तुला होईल. छान आहे बघा गाईस. कलर मस्त आहे. आणि त्यांनी हा टी शर्ट घेतलाय. शॉर्ट नाही होगा ना, लेन नहीं रहेगा. मस्ती करायला मला मच्छा वाटते. उधरी पहनता है. लंबाई कम पड़ जाएगा. एवढं वर पागल आहेस काय खाली? हा बरोबर आहे. लंबाई कम ही आता है गाईस. एक तर त्याला हाईटला होत नाही, टाईटला होत नाही, हे होत नाही, ते होत नाही. मला कंटाळा आलाय यार खूप जास्त. तुम्ही ब्लॉग कर बोलतात ना, म्हणून मी कुठे पण जाते ना आता असे शूट्स घेते, मर्ज करते आणि एडिट करून देते. खूप जास्त असं नवीन ब्लॉग येणार आहे गाईज. माझा लायनर बघा किती छान लावलाय. मी शिकते लावायला असा विंग वाला, पण मला जमत नाहीये. हा ही छान आहे त्यापेक्षा प्लेन. छान आहे खडूस. छान आहे. उसमें पॉकेट होके 500 का है ना वो. 650 का है. अच्छा ओके. छान, खरंच चांगलं आहे.
बुकलीची फायनली चॉईस झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे 2 त्यांनी घेतलेत कपडे. रात्री अनिकेतचा बर्थडे आहे ना, त्याच्यासाठी. सो आता बिल पे करतोय. सो बाय. बुगली बघा काय करतोय. हे काय करतोय? ब्लॉग बिग मध्ये काय घेते? हे काय करतोयस तू? मग माझी पर्स काय घातलेली? असं टाइमपास. का असंच का घातलीस? सर्व माझ्याकडे दिलेलं तू. का घातलीस माझी पर्स तू? का घातलीस? यांनी माझी पर्स घातली होती. का घातलीस माझी हेअरस्टाईल कशी वाटते गाईस? बस कट मारला आणि बस कट. गाईस चोमू वाटतोय ना? खरं सांगा, चोमू. याच्यात पण मी गाई 2 पोरी पटवल्यात. काय पण बोलताय. तुझी बॅग घे ना. मी नाही घालणार. घाल तू, घाल लवकर, तरच मी परत घेणार बॅग. बॅग घाल नीट, गळ्यात घाल, गळ्यात घाल, घाल घाल ना. असा बॉयफ्रेंड पाहिजे, एका शब्दात ऐकणारा. आता मला जेवायचं आहे. मला भूक. काय घेतोयस तू मला जेवायला? मी चिकन खाणार. संकष्टी आहे. मग नाही चिकन नाही. मग काय खाणार? दाल खिचडी. बाय बाय. कशी बसली, वाकडी बसली. आता आम्ही जातोय ऑर्डर द्यायला. आम्ही पनीर मसाला घेतोय. नॉनव्हेज नाही खात आहे, संकष्टी आहे आज. सो आम्ही पाळतो सगळं, त्यामुळे मी पडेल. आता मला भीती वाटते, ऊन येते ना, म्हणून मी तुम्हाला दिसते की नाही. चलो आता आम्ही पोहोचलोय. सो भेटूया पुढे. आम्ही पोहोचलोय बघा, पोहोचलो. बाय बाय. सो गाईज आता आम्ही आलोय घरी आणि केक वगैरे पण मी खाऊन मोकळी झाली, कारण का मला लय भूक लागली. केक आहे आणि इयरिंग्स वगैरे पण काढले. ऍक्च्युली ना हा ऑर्डर द्यायला गेला आणि मी बाहेर उभी होती आणि खूप जास्त ऊन होतं, खूप जास्त. तर त्यामुळे मला खूप असं हेडेक झालं एकदम. उन्हात मला जरा पण सहन नाही होत. सो बसली आता. आमची ऑर्डर पण आली आहे. सो आता आम्ही जेवू. आणि एक सीन झाला गाईज. ह्यानी काय केलं, नवीन जे कपडे ह्यानी मला घेतलेले तर ती व्हाईट पॅन्ट होती. तर ती व्हाईट पॅन्ट आणि त्याच्या हँडलला लावली, तर त्याचं ग्रीस पूर्ण त्याला लागलं. आणि मला ती संध्याकाळी बर्थडेला घालून जायची. तर मी काय घालू मला हेच नाही समजत आहे. त्यासाठी ह्याने काय बोललं की हा आला घे, की ह्याच्याने ते जाईल. गॉड होप्सो ते जाईल. मला खूप जास्त भीती वाटते, बिकॉज मी ती पॅन्ट घेतली, मला ती घालायची आहे आणि ह्यानी त्याची वाटोळं लावलंय. बुगली दाखव ती पॅन्ट. भांडी घासतोय तो आतमध्ये. जेवायचं आहे ना आता, म्हणून A to Z कामं करतो ते. A to Z. खूप खूप जास्त बोलतात ना, केअरिंग पर्सन आहे तो माझ्यासाठी. ओय पॅन्ट दे ना, नंतर घास भांडी. पुसून दे ना, दे ना बुगली. गाईज हे बघा, ही अशी फाटली पिशवी आणि ह्याला हे बघा इथे पण लागलंय आणि इथे सुद्धा लागलंय. आणि आता मला खूप जास्त चीड येते की मी एवढी छान कार्गो घेतली. कार्गो नाही, सॉरी, नॉर्मल जीन्स आहे आणि खाली अँकल आहे त्याच्या. मला कुठे लागले ते दाखव. कुठे गेलं होतं ते? कुठे गेलं बुगली? अयो गायब. हे बघा गाईज, गाईजांनो आम्ही हे मागवलंय, पनीर हंडी, चपाती आणि राईस. कुठे आहे? आणि राईस. सो बुगलू डुगलू खातोय. बघ पहिले मी तुला भरवलं, मला नाही खाल्लं. कधी पण पहिला हा मलाच भरवतो. मी लाडकी आहे ना त्याची. आहे की ना लाडकी, आहे की नाही? बाय. तुम्ही बोलत असेल ही येडी आहे सारखी, कसे पण तोंड बिंड करत असते. मला कमेंट आलेलं गाईज की तू अशी का वेगळे तिकडे तोंड करतेस. मला मज्जा येते. कुठे प्रोफेशनल राहून जायचंय आपल्याला भाई. गेल्यावरती
सिंगलच जायचंय, काय भेटत नाही घेऊन जायला, त्यामुळे आपण आहे तसेच जायचं. संपलं की म्हणून मी खाऊन टाकाय सर्व. खा. गाईज संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही रेडी झालोय अनिकेतच्या बर्थडेला जायला आणि आम्ही आलोय केक घ्यायला. सो गुगली आणि मी केक घेतो आहे. आणि गाईज तुम्हाला माहिती आहे एक सीन झाला होता, सीन नाही काहीतरी झालेलं, मी थोड्या वेळात सांगते तुम्हाला, केक घेऊन झाल्यावर सांगते. बाय बाय. सो गाईज आम्ही हा केक घेतलाय त्याच्यासाठी. सो काका पॅक करताय. सो गुगलू कसं वाटतंय तुला? एकदम चांगला. अजून काय काय बघतोय. आम्ही केक घेतलाय आणि दाखव पॉपर घेतलंय अनिकेतसाठी. ऍक्च्युली ना आम्ही त्याच्या लग्नाला पण गेलो नव्हतो एक रिझनमुळे, आम्हाला काम होतं आणि सांगेन मी तुम्हाला, तर म्हणून आम्ही त्याच्या बर्थडेला चाललोय. सो म्हणून नाही पण आम्ही जाणारच होतो बर्थडेला. उगलू की आता आम्ही निघालोय. सो भेटूया पुढे. प्लीज आम्ही त्यांच्या गावात पोहोचलो आहोत. तो ऍक्च्युली कोळी आहे तर तो गावात राहतो, अर्नाळा गावात. तर मी आलोय आणि खूप असं गल्ली गल्ली आहे तर आम्ही खूप जास्त कन्फ्यूज होतोय. सो उगली सगळ्यांना विचारतो इथून कसा रस्ता आहे. सो पुढे बघूया आम्ही जातोय. बघा कशी छोटी 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 गल्ली आहे. गावात राहतो तो कोळी आहे ना त्यामुळे. सो फायनली आलोय आम्ही. आलो गाईस फायनली त्याच्या घरी. हा त्याचं घर आहे. सो भेटूया पुढे. थांबा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अनिकेत, हॅपी बर्थडे टू यू. प्लास्टिकचे बस केले ना. बापरे प्लास्टिक आहे त्याच्यामध्ये. नंतर सांग ना बाय. मम्मी घरी पप्पाच्या जेवण कर. असा तुम्हाला कसं वाटलं आम्ही आले ते? एकदम झकास. अनिकेतची मम्मी आहे म्हणजे आमची पण मम्मी. सो खूप फ्री आहे एकदम. सो त्या खूप खुश झाल्या. म्हणजे आज एवढं चांगलं वाटतं ना, सरप्राईज भेटली मला. सरप्राईज मस्त असं वाटतं. खूप खुश झाल्या. प्राणी कमी आहेत ती पण आल्याचं खूपच चांगलं झालं असतं. खूपच चांगलं झालं असतं. त्या खूप आणि खुश तिकडे- झाल्या. ही अनिकेतची बहीण आहे. मोबाईल काढ ना ग. लाजते ती लाजते. अरे तुम्ही आमची व्हिडिओ काढतात आम्ही नाही व्हिडिओ काढणार का? हे काय करतोय? मोमोज तर काही तिने काही खाल्ली नाही तर पाणीपुरी खातात. भूक लागली आहे मला. आम्ही त्यांच्यासोबत गेलो नाही ना, ते लोक बीच वरती बर्थडे सेलिब्रेट करणार होतो पण आम्ही त्याच्यासाठी केक वगैरे नेलेला ना, तो आम्ही त्याच्या घरी त्यांच्या फॅमिली सोबत कट केला. आम्ही निघालो घरी यायला. मग आता आम्ही बाहेरचं खातोय. गाईज मी इथेच माझा व्लॉग एंड करते. मला पाणीपुरी खूप जास्त तिखट लागली आहे. सो व्लॉग आवडला असेल तर फटाफट व्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि भरभरून प्रेम द्या. तर भेटूया नवीन व्लॉग मध्ये.